हे आहेत ओले काजू. आज आपण याची भाजी बनवूया. सुरुवातीला काजू विळीवर उभा चिरून घेते आणि आतला गर सुरीच्या मदतीने अलगद बाहेर काढते. काजूला खूप डिंक असतो, म्हणून गर काढण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. ही एक छोटी पण खूप महत्त्वाची काळजी आहे. हे काजू खूप कोवळे आहेत, त्यामुळे गर आपल्याला खूप सहज काढता येतो. आता मी सगळे काजू अशा प्रकारे चिरून घेते. एका कढईमध्ये तेल गरम करा. तेल गरम झालं की त्यात आले लसूणची पेस्ट घालून छान परतून घ्या. इथे मी 3 चमचे पेस्ट घातली आहे. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता. इथे कांदा आपला नीट भाजून झालेला आहे. आता यात टोमॅटोची प्युरी घालून नीट शिजवून घेऊया. कांदा आणि टोमॅटो छान शिजले की त्यात मालवणी मसाला आणि थोडासा चिकन मसाला घाला. मसाला नीट ढवळून घ्या, म्हणजे ग्रेव्हीला छान टेस्ट येईल. आता त्यात चवीनुसार मीठ घाला आणि ओले काजू घालून परतून घ्या.
कोथिंबीर भाजली की तिचा सुंदर फ्लेवर येतो. आता भाजलेल्या खोबऱ्याचं वाटप घाला. या वाटपात लसूण, आले, हळद, गरम मसाला आणि मालवणी मसाला घालून तयार केला आहे. इथे मी 2 चमचे घेतले आहेत. तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता. हे सगळं छान मिक्स करून घ्या. आता थोडं पाणी घालून झाकून ठेवा. लो फ्लेमवरती साधारण 20 मिनिटं शिजू द्या. आणि झाली आपली कोकणातील रॉयल ओले काजूची भाजी तयार आहे. ही फक्त भाजी नाही, हा आहे कोकणाचा स्वाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा कोकण स्पेशल रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.